विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट हा तुतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हावर निवडणूक लढणार आहे, हे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे। आता यामध्ये चेक बेनिफिट दुसऱ्या पक्षांसारखा इथे मिळत नव्हता, तो आता यांना सुद्धा मिळणार। पक्षनिधी घेण्यास आता यांना मंजुरी मिळाली आहे, अर्थात या पक्षाला सुद्धा निधी स्वीकारता येणार। अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी चिन्हात संभ्रम निर्माण होताना दिसला होता। सातारा, बारामती अशा अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाला होता। तुतारी वाजवणारा माणूस हे एक चिन्ह होतं आणि फक्त तुतारी हे सुद्धा एक चिन्ह होतं, तर यामध्ये संभ्रम निर्माण होताना दिसला होता। तर पवार गटाने अशी विनंती केली होती की जिथे तुतारी वाजवणारा माणूस आहे तिथे असं कोणतंही चिन्ह देऊ नका, जेणेकरून संभ्रम निर्माण होईल। तर त्यावर सुद्धा निवडणूक आयोग विचार करणार आहे। तर येणारी विधानसभा निवडणूक ही शरद पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने व तसेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाने लढणार हे नक्की झाले आहे। लोकसभेत या चिन्हामुळे व तसेच या नावामुळे त्यांना चांगले यश मिळाले होते। आता न्यायालयीन लढाई तर सुरूच राहणार असेही सुप्रिया सुळे म्हणाले। तर बघू विधानसभेमध्ये सुद्धा परत वारं फिरतं का, या चिन्हाचा किंवा या नावाचा त्यांना परत फायदा होतो का। धन्यवाद। विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट हा तुतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हावर निवडणूक लढणार आहे, हे सुप्रिया सुळे